महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येवला येथे भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन वाचवा या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता युवा मोर्चा नगरसेवक समीर समदडिया यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. येवल्यात पहिल्यांदाच अशी स्पर्धा होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 150 स्पर्धकांनी यात भाग घेतला. पुरुषांसाठी कोटमगाव ते गवंडगाव आणि महिलांसाठी कोटमगाव ते अंधरसूल अशा 2 गटात ही स्पर्धा पार पडली. पुरुष गटात अहिल्यानगरच्या ओम करांडे याने प्रथम क्रमांक पटकावला. रेहान इब्राहिम सांगली याने द्वितीय, तर उदय टिमकिरे अहिल्यानगर, गौरव अडसळे अहिल्यानगर आणि चैतन्य वाघचौरे नाशिक यांनी अनुक्रमे तृतीय, चतुर्थ आणि 5वा क्रमांक मिळवला. पुरुष गटासाठी 11,111 रुपये, 7,777 आणि 5,555 रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. महिला गटात पुण्याच्या श्रावणी परीट हिने प्रथम क्रमांक पटकावला. जिनत सय्यद हिने द्वितीय, तनुजा बागुल नाशिक हिने तृतीय, तर रोहिणी टिळक पुणे हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. महिलांसाठी 7,777, 5,555 आणि 3,333 रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पताई गायकवाड, नगरसेविका छायाताई क्षीरसागर, लक्ष्मीबाई साबळे, नाना लहरे, राजू परदेशी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, येवला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी काही दिवसापूर्वी देशाला जे आव्हान केलेलं होतं का इंधनाची बचत टाळली पाहिजे, जिथं शक्य आहे तिथं सायकलचा वापर केला पाहिजे. मग त्याला अनुसरून आमचे युवा मोर्चाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष व येवला नगरपालिकेचे नगरसेवक समीर भाऊ समदडिया व भारतीय जनता पार्टी येवला यांच्या वतीनं या सायकलिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आणि या स्पर्धेसाठी 150च्या वर स्पर्धकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सहभाग नोंदवला. आणि आज अतिशय सुंदर रीतीने ही स्पर्धा इथं पार पडली. या स्पर्धेसाठी जगदंबा देवस्थान असेल, ग्रामपंचायत कोटमगाव खुर्द असेल यांचं जे मोलाचं मार्गदर्शन लाभलं. आणि या सायकलिंग स्पर्धेला नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. फोनवरून समीर भाऊ समदडिया यांचं अभिनंदन केलं, भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. अतिशय चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतला म्हणून शुभेच्छा दिल्या. आणि भविष्यामध्ये जे जे काही कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येतील, कार्यकर्त्यांना असतील या नागरिकांना असतील, त्यांनी संपर्क करण्याचं आव्हान केलेलं आहे. मी नाशिकमध्ये अशी रेस पहिल्यांदाच खेळले आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि इथली व्यवस्था वगैरे खूप सुंदर होती. आणि माझा फर्स्ट नंबर आला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुमच्या शुभेच्छासाठी खूप खूप आभार. आणि खूप छान स्पर्धा झाली. आणि इथून पुढच्या या रेससाठी मी परत नक्कीच येईल. आणि धन्यवाद. नाव? माझं नाव श्रावणी कृष्ण परीट, मी पुण्यावरून आले. भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत भाऊंनी सांगितलं आहे का मी वाढदिवसाला कोणता वाईपट खर्च करत नाही, गाणारबाजी करत नाही, सायकल स्पर्धा भरवण्याचा मानस केला. आणि त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून स्पर्धक आले आणि खूप चांगला प्रतिसाद भेटला. यापुढे आम्ही स्पर्धा भरवण्याचे प्रयत्न करू. धन्यवाद.